Hello dear students, welcome to BRC's YouTube channel for Standard 8 Scholarship Exam. Dear students, आज आपण एक काहीतरी नवीन टॉपिक शिकणार आहोत, काहीतरी नवीन शिकणार आहे. त्यामध्ये तुमच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये 8व्या वर्गात जेव्हा आपण स्कॉलरशिप एक्झाम देतो आणि इंग्रजी विषयाचा ज्यावेळेस आपण सराव करतो त्यावेळेस आपल्याला हा जो टॉपिक आहे हा लँग्वेज स्टडी या पोर्शन मधून आहे. लँग्वेज स्टडीचं टोटल वेटेज आहे 24%. म्हणजे जे 50 मार्काचे जे प्रश्न येणार आहेत तुम्हाला 25 क्वेश्चन्स येतील. त्या 25 क्वेश्चन्स मधून 24% जे क्वेश्चन्स राहणार आहेत ते लँग्वेज स्टडीचे राहणार आहेत. त्यामधला एक टॉपिक जो आहे टाइप्स ऑफ सेंटेन्स. टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? वाक्याचे प्रकार. आलं का लक्षात? मग आता वाक्याचे प्रकार कोणते असतात, किती असतात, त्यांना ओळखायचं कसं असतं, त्या सगळ्या गोष्टीचं त्या सगळ्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओद्वारे शिकणार आहोत. तर तयार आहात आपण? चला सुरुवात करूया. टाइप्स ऑफ सेंटेन्स. टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे काय? वाक्याचे प्रकार. व्यक्ती जेव्हा केव्हा काहीही बोलतो किंवा जो जो काही लिहितो, जे वाक्य लिहित असतो ते वाक्य कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये असतात. आता त्यापैकी जर वाक्याचे प्रकार जर आपण बघितले तर इंग्लिश मध्ये देयर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स. मी इथून भागातून एक भाग करतो, त्या भागावरून बरोबर प्रॉपरली या भागाकडे तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आणि याचा एक्सप्लेनेशन या भागाला. टाइप्स ऑफ सेंटेन्स. सो देयर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स. Okay. So number 1, assertive sentence. आता assertive sentence म्हणजे काय? याला मराठीत काय म्हणतात? याला मराठीत म्हणतात साधं वाक्य. त्याला इंग्लिश मध्ये पुन्हा दुसरा शब्द स्टेटमेंट सुद्धा म्हणतात. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे येतात तर हे आपण जाणून घेऊया, त्याच्यानंतर मग मी याचं एक्सप्लेनेशन सांगतो. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो की चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स विथ द हेल्प ऑफ द सेंटेन्स. किंवा प्रश्न असा येतो की समोर 4 सेंटेन्सेस दिलेले असतात. चूज द करेक्ट टाइप ऑफ सेंटेन्स. तिथे दिलेलं असतं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स चूज करा, तर त्या 4 सेंटेन्स पैकी आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स चूज करायचं असतं. तिथे दिलेलं असतं की असर्टिव्ह सेंटेन्स प्रॉपरली चूज करा, तर आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स प्रॉपरली चूज करायचं. तिथे दिलेलं असतं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स चूज करा, तिथे दिलेलं असतं इंपरेटिव्ह सेंटेन्स चूज करा, तर आपल्याला ते सेंटेन्सेस ओळखता यायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ही आहे की कोणतं सेंटेन्स कसं ओळखायचं, हे असर्टिव्ह आहे. बरोबर? मग असर्टिव्ह सेंटेन्स जर ओळखायचं असेल तर त्याची सुरुवात कशाने असते? इट बिगिन्स विथ. बिगिन्स म्हणजे सुरुवात म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. इट बिगिन्स विथ सब्जेक्ट ऑर प्रोनाउन. म्हणजे एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर सब्जेक्ट किंवा प्रोनाउनने झाली असेल तर तो सेंटेन्स कोणता आहे? असर्टिव्ह. आता महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी हा उपस्थित होतो की सब्जेक्ट म्हणजे काय आणि प्रोनाउन म्हणजे काय? आलं का लक्षात? तर सब्जेक्ट म्हणजे काय? एखाद्या वस्तूला व्यक्तीला दिलेलं नाव म्हणजे आपण नाव म्हणतो. म्हणजे एखाद्या वेळेस जर त्या वाक्याची सुरुवात जर नाउनने झाली असेल तर ते सेंटेन्स कोणतं असणार आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स देतो. एक्झाम्पल, राजू इज सो क्लेवर बॉय. हा झाला असर्टिव्ह सेंटेन्स. का? कारण याची सुरुवात कशाने आहे? राजू. आणि राजू काय आहे? सब्जेक्ट म्हणजे नाउन. म्हणजे एखाद्या नाउनची सुरुवात किंवा एखाद्या सब्जेक्टची एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर एखाद्या नाउनने किंवा एखाद्या सब्जेक्टने होत असेल तर त्या सेंटेन्सला काय म्हणतात? असर्टिव्ह सेंटेन्स. आलं का लक्षात? आणि मग नंतर एखाद्या प्रोनाउननी जर सेंटेन्सची सुरुवात जर झाली असेल, एखाद्या प्रोनाउननी जर कोणत्याही सेंटेन्सची सुरुवात झाली असेल तर ते सेंटेन्स सुद्धा असर्टिव्ह होत असते. फॉर एक्झाम्पल, आपण एक्झाम्पल पुन्हा घेऊ. ही इज माय बेस्ट फ्रेंड. आता हे सेंटेन्स मी सांगितलं की असर्टिव्ह आहे, पण प्रूव्ह तर व्हायला पाहिजे की हे सेंटेन्स असर्टिव्ह आहे. मग प्रूव्ह कसं करणार? ओळखा
ओळखावं लागेल. सुरुवात कशाने आहे? ही. आणि ही काय आहे? प्रणव. विद्यार्थी मित्रांनो, प्रणव म्हणजे काय? त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम. नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात मराठीत. म्हणजे instead of noun what we have to use in the sentence, that word called pronoun. ही pronoun कोणते कोणते आहेत? ही, she, it, we, you, हे सगळे काय? pronoun. म्हणजे एखाद्या वेळेस जर त्या सेंटेन्सची सुरुवात जर pronounने झाली असेल तर ते सेंटेन्स कोणतं असणार आहे? असर्टिव्ह सेंटेन्स असणार. म्हणजेच काय? की असर्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात कशी होत असते? जनरली सब्जेक्ट किंवा pronoun. एवढं लक्षात आलं का? हे प्रॉपरली प्रॅक्टिस केलेली होत असते. हजारो लाखो सेंटेन्सेस आपल्याला तयार करता येईल की ज्या वाक्याची सुरुवात सब्जेक्टनी आहे किंवा प्रनाउननी आहे. ते सेंटेन्स कोणतं आहे? असर्टिव्ह. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टाइप बघणार आहोत. नंबर 2, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स ओळखणं फार सोपी आहे. याचं कारण म्हणजे असं, कारण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय असतो? क्वेश्चन मार्क असतो. काय असतो? क्वेश्चन मार्क. मग याची सुरुवात कशाने होत असेल बरं? याची सुरुवात होत असते बिगिन्स विथ, म्हणजे सुरुवात कशाने? WH वर्ड किंवा हेल्पिंग वर्ड. आणि एंडला काय असतो? क्वेश्चन मार्क. तर आपण ओळखता येईल की आणखी कोणतं सेंटेन्स आहे? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. मग महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हा उपस्थित होतो की सर WH वर्ड म्हणजे काय आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? आतापर्यंत तर आम्ही शिकलो नाही की WH वर्ड काय असतात, हेल्पिंग वर्ब काय असतात. आणि मग त्यांनी जर एखाद्या वाक्याची सुरुवात होत असेल आणि एंडिंगला जर क्वेश्चन मार्क राहत असेल तर तो सेंटेन्स इंटरोगेटिव्ह असतो. तर WH वर्ड पाठांतर करून घ्या, खूप इझी आहे. मी या ठिकाणी शॉर्टकट टेक्निक सांगतो WH वर्ड पाठांतर करण्याची. ग्रुप मॉडेल सांगतो. पहा, मला माझ्यासोबत हू, whom, whose, what, when, why, which, where आणि शेवटचा शब्द आहे हाऊ. मग आता हाऊ हा WH वर्ड कसा झाला होता? कारण सगळ्या शब्दांची सुरुवात WH वर्डनी आहे, पण याची WH वर्ड नाही आहे, परंतु हाऊ हा WH वर्ड आहे. लक्षात ठेवा. म्हणजेच काय? ह्या 9 WH वर्ड पैकी कुठल्याही एका WH वर्डनी जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात झाली असेल आणि शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल तर तो सेंटेन्स कोणता असतो? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आज हे झाले WH वर्ड. आता आपण पाहणार आहोत हेल्पिंग वर्ब. मग आता हेल्पिंग वर्ब हा शॉर्ट फॉर्म दिला आहे हेल्पिंग वर्बचा HP. लक्षात ठेवा. हेल्पिंग वर्बचा शॉर्ट फॉर्म काय? HP. मग आता हेल्पिंग वर्ब कोणते कोणते आहेत? खूप सारे आहेत. पण मेन हेल्पिंग वर्ब जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. देयर आर 21 हेल्पिंग वर्ब. सो विचार दे, रिदमनी जर लक्षात ठेवा तर प्रॉपरली तुम्हाला हेल्पिंग वर्ब लक्षात राहतील. विचार दे, कोणते कोणते हेल्पिंग वर्ब? देयर आर 21 हेल्पिंग वर्ब. will, would, shall, should, can, could, may, might, must, ought, do, does, did, have, has, had, am, is, are, was, were. हे एवढे 21 हेल्पिंग वर्ब. आलं का लक्षात? या पूर्ण 21 हेल्पिंग वर्ब पैकी कुठल्याही एका हेल्पिंग वर्बने जर एखाद्या वाक्याची सुरुवात झाली असेल तर ते सेंटेन्स कोणतं असणार आहे? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. कारण शेवटी कोणता मार्क आहे? तिथे क्वेश्चन मार्क. आता आपण काही एक्झाम्पल्स बघू. जसं WH वर्ड मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या कॉपीमध्ये लिहून ठेवा. मी तर म्हणतो की माझा व्हिडिओ बघते वेळी एक पेन आणि कॉपी सोबत ठेवा. ते जे जे तुम्हाला बोर्डवर दिसून राहिले ते प्रॉपरली लिहून ठेवा. कारण ही शॉर्टकट टेक्निक आहे. तुम्ही जे स्कॉलरशिपची परीक्षा देऊन राहिलेले आहे हे दुसरी तिसरी कोणती परीक्षा नसून ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला समोर जेव्हा तुम्ही 12वी नंतर ग्रॅज्युएशन कराल, ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जेव्हा तयारी कराल त्यावेळेस या शॉर्टकट टेक्निक्स लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर, कारण एका मिनिटात आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात. मग ते कसं करणार? पूर्ण शास्त्र शुद्धरित्या त्याला चेक करत राहणार का? नाही.
शॉर्टकट टेक्निक असते. जसा आता प्रश्न आला आणि तिथे विचारलं की समोर दिलेल्या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय असर्टिव्ह सेंटेन्स आहे, तर माझ्या डोक्यात एकदम क्लिक व्हायला पाहिजे की ज्या वाक्याची सुरुवात सब्जेक्ट किंवा प्रोनाउन होत असेल ते सेंटेन्स म्हणजे कोणतं असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे मी त्या सेंटेन्स कडे जाणार त्याची सुरुवात सब्जेक्ट किंवा प्रोनाउन आणि माझं उत्तर बरोबर आहे. आलं का लक्षात? किंवा एखादी असा प्रश्न दिलेला आहे की व्हॉट इज युअर नेम, आयडेंटिफाय द टाइप ऑफ द सेंटेन्स, म्हणजे त्या सेंटेन्सचा टाइप कोणता आयडेंटिफाय करायचा. जसं व्हॉट इज युअर नेम सुरुवात कशाने आहे, व्हॉट ने आहे, शेवटी कोणता मार्क आहे, क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे सेंटेन्स कोणता आहे, इंट्रोगेटिव्ह आहे. चला इंट्रोगेटिव्हला डार्क करा. आलं का लक्षात? आता आपण इथे डब्ल्यूएच वर्डचे आणि हेल्पिंग वर्बचे सेंटेन्सेस पाहू की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीचे असतात. मित्रांनो कन्स्ट्रक्शन कडे पण थोडंसं लक्ष द्या. म्हणजे कसं एखादी एक्झाम्पल आपण इंट्रोगेटिव्ह पाहणार आहे. हु इज युअर फ्रेंड, हु इज युअर फ्रेंड सेंटेन्सची सुरुवात कशाने आहे, डब्ल्यूएच वर्ड, शेवटी कोणता मार्क आहे, क्वेश्चन मार्क, म्हणजे तो सेंटेन्स कोणता झाला, इंट्रोगेटिव्ह झाला. नंबर 2, व्हॉट विल बी द कॉस्ट of this phone, what will be the cost of this phone, सेंटेन्सची सुरुवात कशाने आहे, डब्ल्यूएच वर्ड आहे, म्हणजे सेंटेन्स कोणता आहे, इंट्रोगेटिव्ह आहे का, झालं का प्रूव्ह आतापर्यंत, नाही झालं का, कारण शेवटी आपण घेतोच नाही, शेवटी कोणता मार्क आहे, क्वेश्चन मार्क, म्हणजे सेंटेन्स कोणता, इंट्रोगेटिव्ह. पुन्हा एक एक्झाम्पल घेता येईल. हे झाले डब्ल्यूएच वर्ड सुरू होणारे सेंटेन्स आहेत. इज धिस युअर बुक, क्वेश्चन मार्क, इज दिस युअर बुक, वाक्याची सुरुवात कशाने आहे, इज, आणि इज काय आहे, हेल्पिंग वर्ब, आणि शेवटी कोणता मार्क आहे, क्वेश्चन मार्क, म्हणजे हे सेंटेन्स कोणता आहे, इंट्रोगेटिव्ह आहे. याला दुसरा शब्द म्हणजे रिटॉरिकल क्वेश्चन म्हणतात. ज्या वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्ब होत असते आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क असतो त्याला सुद्धा रिटॉरिकल क्वेश्चन म्हणतात किंवा यस नो टाइपचे क्वेश्चन्स म्हणतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे नॉलेज आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आणि या YouTube थ्रू, या चॅनल थ्रू तुम्हाला भरपूर काही नॉलेज मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही व्हिडिओ बघते वेळेस कॉपी आणि पेन सोबत ठेवा आणि सोबतच व्हिडिओ पूर्ण बघायचा प्रयत्न करा, त्याला फॉरवर्ड करू नका, कारण कदाचित जर तुम्ही फॉरवर्ड केला तर जुनं जे आहे ते तुम्हाला ऐकता येणार नाही. ठीक आहे, पुन्हा एक आपण एक्झाम्पल घेऊ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा. डू यू नो मी, डू यू नो मी, सेंटेन्सची सुरुवात कशाने आहे, डू, डू काय आहे, हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्बला मराठीत काय म्हणतात, सहाय्यकारी क्रियापद, आणि शेवटी कोणता मार्क आहे, क्वेश्चन मार्क, दिस सेंटेन्स कोणतं झालं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. समजलं विद्यार्थी मित्रांनो की कशा पद्धतीने आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ओळखायचा. परत एकदा सांगतो, एका मिनिटामध्ये लक्ष द्या. एखाद्या वाक्याची सुरुवात मीन्स इफ द सेंटेन्स बिगिन्स विथ डब्ल्यूएच वर्ड और हेल्पिंग वर्ब अँड एंड्स विथ क्वेश्चन मार्क, सो द सेंटेन्स इज इंट्रोगेटिव्ह. तर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर डब्ल्यूएच वर्ड ने होत असेल किंवा हेल्पिंग वर्ब ने होत असेल, हेल्पिंग वर्ब कोणत्या तुम्हाला आता सांगितले, will, would, shall, should, can, could, may, might, must not, do, does, did, have, has, had, am, is, are, was, were, these are the helping verb. There are 21 helping verbs. And if the sentence ends with question mark, so the sentence is interrogative. म्हणजे जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर WH वर्ड ने किंवा हेल्पिंग वर्ब झाली असेल आणि शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल तर सेंटेन्स कोणता आहे, इंट्रोगेटिव्ह. आयडेंटिफाय करता येईल. ठीक आहे. देन नेक्स्ट टाइप आहे, मी तुम्हाला सांगितलं की देयर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. सो नेक्स्ट नंबर 3 इज imperative. imperative सेंटेन्स. आता imperative सेंटेन्सला काय म्हणतात मराठीत, आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, सॉरी आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी. imperative सेंटेन्सला मराठीत काय म्हणतात, आज्ञार्थी वाक्य, ज्याच्यामधून आपल्याला आज्ञा मिळत असते. आलं का लक्षात? मग या वाक्याला ओळखायचं कसं, याची सुरुवात कशी असते, खूप सोपी आहे. बिगिन्स विथ, म्हणजे सुरुवात गिवन, डोंट और लेट्स. ठीक आहे. imperative sentence generally begins with given, don't or let. एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर वर्ब त्या फर्स्ट फॉर्म ने झाली असेल
किंवा डोंटनी झाली असेल किंवा लेट्सनी झाली असेल तर ते सेंटेन्स कोणतं असतं इम्परेटिव्ह. मग आता V1 म्हणजे काय? V1 म्हणजे काय? वर्ब. वर्ब जर तो प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, जसं एक एक्झाम्पल मी सांगतो, आपण डे टू डे लाईफ मध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्सेस जास्त यूज करत असतो. लक्षात घ्या. जसे एक एक सेंटेन्स आहे, गो अँड सिट देअर. आता या वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे? गो. गो म्हणजे जाणे, जाण्याची क्रिया. जाण्याची क्रिया म्हणजे वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. आणि क्रियापद म्हणजे काय? जो शब्द क्रिया दर्शवतो. आलं का लक्षात? दॅट वर्ड which indicates the action this is called as verb. आणि तो जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म असेल आणि त्याने जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात होत असेल तर तो सेंटेन्स कोणता असणार आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स. लक्षात. परत एक एक्झाम्पल आपण घेऊ. स्पीक द ट्रूथ. स्पीक द ट्रूथ. वाक्याची सुरुवात कशाने आहे? स्पीक. स्पीक म्हणजे बोल. आलं का लक्षात? म्हणजे हा काय? V1 आहे. हा सुद्धा V1 आहे. म्हणजे सेंटेन्सची सुरुवात कशाने झाली आहे? V1. म्हणजे सेंटेन्स कोणतं झालं? इम्परेटिव्ह. आलं का लक्षात? हजारो एक्झाम्पल्स आपण तयार करू शकतो. आलं का लक्षात? हजारो एक्झाम्पल. ठीक आहे. तर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर डोंट नी झाली असेल, आपण हा शब्द आपल्या क्लासमध्ये आपल्या शाळेमध्ये जरा जास्त आहे. आपण जर मस्ती करत राहिलो वर्गात, आपले शिक्षक येतात आणि म्हणतात ओरडू नका रे, म्हणतात. म्हणजेच काय? डोंट शाउट. म्हणजेच काय? डोंट शाउट. म्हणजे आता इथे कसं नंबर 3 डोंट शाउट. या वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे? डोंट नी. म्हणजे सेंटेन्स कोणतं झालं? इम्परेटिव्ह. शॉर्टकट टेक्निक लक्षात घ्या, त्यासाठी जायची गरज नाही. आलं का लक्षात? आपले शिक्षक म्हणतात अभ्यासामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. म्हणजे डोंट कन्फ्यूज इन स्टडीज. माझे अक्षर थोडेसे कर्सिवचे आहेत, त्यासाठी अक्षर आहेत, समजून घ्या. सो डोंट कन्फ्यूज इन स्टडीज. वाक्याची सुरुवात कशाने आहे? डोंट नी. म्हणजे ते सेंटेन्स कोणतं आहे? इम्परेटिव्ह. समजलं का? मग तिसरा शब्द कोणता आहे? लेट्स. जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात लेट्सनी जर होत असेल, LET अपॉस्ट्रोफी S याच्याने जर होत असेल तर ते सेंटेन्स कोणतं असतं? इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं. तुम्हाला या व्हिडिओने पूर्ण पाठासून होणार आहे. नाही समजला व्हिडिओ तो परत परत बघायचा. पण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हापर्यंत तुम्ही कोणतंही सेंटेन्स ओळखू शकत नाही किंवा आयडेंटिफाय करू शकत नाही, तेव्हापर्यंत तुम्ही जे बाकीचे जे ग्रामर आहे, जसं ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस आहे, डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच आहे, सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, क्लॉजेस आहे, एक ना अनेक टाइप्स आहेत, एक ना अनेक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंटेक्स ओळखणे. जर एखाद्या वाक्याची सुरुवात जर लेट्सनी झाली असेल तर ते सेंटेन्स कोणतं असतं? इम्परेटिव्ह. एखादं एक्झाम्पल आपण घेऊ. लेट्स प्ले. तुम्हाला आधीच सांगितलं की आपण डे टू डे लाईफ मध्ये जास्तीत जास्त सेंटेन्सेस इम्परेटिव्ह यूज करतो. कळलं? इम्परेटिव्ह सेंटेन्स यूज करतो. लेट्स प्ले. चला खेळूया. मधली सुट्टी झाली, चला खेळू. बरोबर आहे? आज सुट्टी आहे, शाळेत जायचं नाही, मार्केटमध्ये जाऊ. लेट्स गो टू द मार्केट. हा सेंटेन्सची सुरुवात कशी आहे? लेट्स. म्हणजे एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर वर्बच्या फर्स्ट फॉर्मनी डोंट नी किंवा लेट्सने जर सुरू होत असेल तर ते सेंटेन्स कोणतं असते? इम्परेटिव्ह सेंटेन्स असते. लक्षात घ्या. प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतो, असा प्रश्न दिलेला आहे, तिथे दिलेला आहे की लेट्स इन्व्हाइट अवर फ्रेंड्स टू सेलिब्रेट दिवाळी फेस्टिवल. आणि त्याच्या खाली प्रश्न दिलेला आहे की आयडेंटिफाय द टाइप ऑफ द सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. आलं का लक्षात? परत एकदा सांगतो, प्रश्न प्रॉपरली आहे. लेट्स इन्व्हाइट अवर फ्रेंड्स टू सेलिब्रेट दिवाळी फेस्टिवल.
खाली प्रश्न दिलेला आहे की आयडेंटिफाय द करेक्ट टाइप ऑफ द सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो, म्हणजे खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा, असा पर्याय निवडा की त्याचा टाइप कोणता आहे त्या वाक्याचा, त्या सेंटेन्सचा टाइप कोणता आहे हे सांगा. चार ऑप्शन्स असतील. पहिला ऑप्शन असेल एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, दुसरा ऑप्शन असेल असर्टिव्ह सेंटेन्स, तिसरा ऑप्शन असेल इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि चौथा इंट्रोगेटिव्ह. कोणता करेक्ट ऑप्शन आहे रे? वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे? लेट्स मी, म्हणजे सेंटेन्सचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन नंबर 3. कळलं? जो इम्परेटिव्ह सेंटेन्स. समजलं का? म्हणजे एखाद्या वाक्याची सुरुवात परत एकदा सांगून राहिलो आहे की वर्बच्या फर्स्ट फॉर्मने डोंट ची लेट्स झाली असेल तर ते सेंटेन्स कोणतं असणार आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स. आतापर्यंत आपण 3 प्रकारचे सेंटेन्सेस बघितले. कळलं का? या तीनही प्रकारामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस असतात. जसं इम्परेटिव्ह मध्ये वर्बच्या फर्स्ट फॉर्मने सुरू होणारे सेंटेन्स हे अफर्मेटिव्ह झालं, तर डोंट ने सुरू होणारे सेंटेन्स हे निगेटिव्ह झालं. तर लेट्स ने सुरू होणारे सेंटेन्स हे अफर्मेटिव्ह पण असू शकतं आणि निगेटिव्ह पण असू शकतं. ते त्या सेंटेन्सच्या कन्स्ट्रक्शनवर डिपेंड आहे. आलं का लक्षात? सेंटेन्स फॉर्मेशन किंवा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहे. पण तत्पूर्वी मी हा टॉपिक यासाठी आधी घेऊन राहिलेलो आहे की आपल्याला टाइप पाहिजे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन कसं करतात, म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन कसं होतं, असर्टिव्हचं कसं होतं, इंट्रोगेटिव्हचं कसं होतं, हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार. सो हे झालं इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे लिहू पण शकता. ठीक आहे. द नेक्स्ट टाइप नंबर 4, exclamatory sentence begins with, म्हणजे सुरुवात, begins with म्हणजे काय? सुरुवात, what or how and ends with exclamation mark. हा exclamation mark उद्गाराचं चिन्ह, याला मराठीमध्ये उद्गारार्थी वाक्य म्हणतात. begins with what or how and ends with exclamation mark. आता हे कसं मी अंदाजे तुम्हाला सांगितलं, what किंवा how ची सुरुवात होत असते आणि शेवटी जर exclamation mark राहिला तर तो exclamatory sentence असते. परंतु सगळेच exclamatory sentence ची सुरुवात what किंवा how ने होत नाही. पण मॅक्झिमम जे आपण जनरली बघत असतो ते what किंवा how ने असतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या लेवल पर्यंत what किंवा how ने सुरू होणारे सेंटेन्स आणि शेवटी जर exclamation mark असेल तर ते सेंटेन्स कोणतं आहे? exclamatory sentence. सोबतच काही एक्सप्रेशनेबल वर्ड्स असतात, जसं वाव, ओ, अलास, हुर्रे, असे असे सुद्धा शब्द असतात. याला एक्सप्रेशनेबल शब्द म्हणतात, ज्या शब्दातून एक्सप्रेशन बाहेर येतं. आलं का लक्षात? आणि त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क यूज केलेला असतो, तर ते सुद्धा सेंटेन्स काय असतात? एक्सक्लेमेटरी. म्हणजेच काय, या एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता शब्द असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं जर चिन्ह असेल तर ते काय? एक्सक्लेमेशन. एक्सक्लेमेशन मार्क दिसलं रे दिसलं म्हणजे तुमच्या डोक्यात बिलकुल लाईट जडायलाच पाहिजे की सेंटेन्स आहे. जसं एक एक्झाम्पल मी सांगतो, व्हॉट अ नाईस दिस ड्रेस इज. व्हॉट अ नाईस दिस ड्रेस इज. आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की सेंटेन्स कोणत्या टाइप मध्ये. सुरुवात कशाने आहे? WH वरने. अरे WH वरने सुरुवात आहे, मग हे तर इंट्रोगेटिव्ह असू शकते. नाही, थांबा, शेवटी कोणता मार्क आहे? एक्सक्लेमेशन मार्क आहे. म्हणजे सेंटेन्स कोणता आहे? एक्सक्लेमेटरी. लक्षात. पुन्हा एक आपण सेंटेन्स घेऊ, हाऊ ब्युटिफुल यू आर. एक्सक्लेमेशन मार्क. हाऊ ब्युटिफुल यू आर. सुरुवात कशाने आहे? हाऊ ने. शेवटी कोणता मार्क आहे? एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजे सेंटेन्स कोणता आहे? एक्सक्लेमेटरी. पूर्ण, साइन, सुरुवात, वर्ड्स या सगळ्या दृष्टिकोनातून आपला सेंटेन्सचा टाइप कोणता आहे हे ठरवतं.
जर मी परीक्षेमध्ये समजा प्रश्न आला, समजा हाच प्रश्न आला, हाऊ ब्युटिफुल यू आर, हा हेच सेंटेन्स आहे आणि आपल्याला म्हटलं का आयडेंटिफाय, आपल्याला घाई खूप राहते ना, कारण वेळ कमी, प्रश्न जास्त, घाई खूप राहते. मग माझी नजर समजा याच्यावर गेली सुरुवातीला, कारण आपल्याला सरांनी सांगितलं होतं की सुरुवातीला बघायचं, बरोबर आहे. तर माझी नजर याच्यावर गेली, मला वाटलं की हाऊ ची सुरुवात आली की डब्ल्यूएच पडा, चला इंटरोगेटिव्हचं जो सर्कल आहे, जो ऑप्शन नंबर आहे त्याला डार्क करा. नाही, थांबा, पूर्ण वाक्य वाचून घ्या आणि शेवटी मार्क कोणता आहे तो लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर जो करेक्ट ऑप्शन असेल तो निवडा. समजलं? हे होतं व्हॉट किंवा हाऊ नी सुरू होणारे सेंटेन्सेस. जर असं सेंटेन्स असेल तसं वाव आणि समोर खूप मोठा सेंटेन्स आहे, उदाहरणार्थ, पण आपल्याला काय दिसला, एक्सक्लेमेटरी साइन दिसला, म्हणजे सेंटेन्स कोणता आहे, एक्सक्लेमेटरी. तर असंच सेंटेन्स असेल, हुर्रे वी वॉन द मॅच, हुर्रे वी वॉन द मॅच, एक्सक्लेमेटरी साइन दिसून राहिलेला आहे, म्हणजे सेंटेन्स कोणता आहे, एक्सक्लेमेटरी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक ना अनेक वाक्य या ठिकाणी तयार करू शकतो. हे जे चार टाईपचे सेंटेन्सेस आहेत, या चार टाईपच्या सेंटेन्सेस वरून, म्हणजे प्रत्येक सेंटेन्स आपापल्या ठिकाणी एक वेगळा आहे, प्रत्येक सेंटेन्स आपापल्या ठिकाणी वेगळा आहे. आपण कधी बोलताना विचार करतो का की अरे मला आता असं असर्टिव्ह सेंटेन्स बोलायचं आहे, अरे थोड्या वेळाने मला जर कोणाला काही विचारायचं असेल मी इंट्रोगेटिव्ह मध्ये बोलणार, मला एक्सप्रेशन दाखवायचे मी एक्सक्लेमेटिव्ह मध्ये बोलणार, कोणाला काही काम सांगायचं तर मी इम्परेटिव्ह मध्ये बोलणार. असं कधी विचार करतो का रे आपण मराठी बोलत असताना? नाही. पण आपण जे बोलतो किंवा फॉरेन कंट्रीचे लोक जे बोलतात ते सेंटेन्सेस कुठल्या ना कुठल्या टाईप मध्ये असतात. तर हे फोर मेन टाइप्स जे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकलो. मी एक दोन मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण टाइप्स रिवाइज करून देतो आणि नंतर सांगतो. नंबर 1, असर्टिव्ह सेंटेन्स, याला मराठीमध्ये साधं वाक्य. मग याला ओळखायचं कसं? याची सुरुवात कशाने असते? सब्जेक्ट किंवा प्रॉनाउन. सब्जेक्ट म्हणजे काय रे? सरांनी सांगितलं की सब्जेक्ट म्हणजे काय? नाउन. तुमच्या लेवलला मी नाउनच सांगतो. तसं तर सब्जेक्टची परिभाषा खूप मोठी आहे, पण सध्या नाउन लक्षात ठेवा. एखाद्या नाउनने सुरुवात झाली असेल किंवा एखाद्या प्रोनाउनने जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात झाली असेल, प्रोनाउन म्हणजे काय? ही, शी, इट, दे, वी, यू, आलं का लक्षात? अशा शब्दांनी किंवा अशा प्रोनाउनने जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात झाली असेल तर ते सेंटेन्स आहे असर्टिव्ह. मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपण शिकलो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात कशी होत असते, कसं ओळखायचं त्याला? जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर डब्ल्यूएच वर्डनी किंवा हेल्पिंग वर्ड, डब्ल्यूएच वर्डनी किंवा हेल्पिंग वर्डनी झाली असेल आणि शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल तर तो सेंटेन्स कोणता आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग डब्ल्यूएच वर्ड कोणते? मग असे मी लिहून दिले होते, देयर आर 9 डब्ल्यूएच वर्ड्स. कोणते कोणते? हु, हुम, हुज. पाठांतर करायचं असेल तर माझी टेक्निक लक्षात ठेवा. असा हात घ्यायचा, हु, हुम, हुज, व्हॉट, व्हेन, व्हाय, which, where, how. म्हणा पुन्हा एकदा माझ्यासोबत, who, whom, whose, what, when, why, which, where, how. These are 9 WH words. आणि या WH वरती एखाद्या सेंटेन्सची सुरुवात झाली असेल आणि शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल तर तो सेंटेन्स होत आहे इंट्रोगेटिव्ह. मग हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब किती आहेत सर? 21. माझ्यानुसार 21 आहेत. काही वेगवेगळे हेल्पिंग वर्ब काढले आहेत, कोणी म्हणतात 24 आहे, कोणी म्हणतात 28 आहे, पण मेन जे हेल्पिंग वर्ब आहेत ते किती आहेत? 21. मग ते कोणते कोणते आहेत सर? will, would, shall, should, can, would, may, might, must, ought, do, does, did, have, has, had, am, is, are, was, were. हे पूर्ण 21 आहे. याच्याने जर एखाद्या वाक्याची सुरुवात झाली असेल आणि शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल तर तो सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर आपण शिकलो इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स जनरली बिगिन्स विथ given, don't or less. जर एखाद्या वाक्याची सुरुवात जर given ने झाली असेल म्हणजे वर्बच्या फर्स्ट फॉर्मनी म्हणजे क्रियापदानी, तर ते वाक्य कोणतं होत असते? इम्परेटिव्ह. आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं, गो अँड सिट देअर, वॉक प्रॉपरली. हा, वाक्याची सुरुवात पहा, गो बरोबर आहे, वॉक बरोबर आहे. त्याच्याने जर वाक्याची सुरुवात झाली आहे तर ते सेंटेन्स आहे इम्परेटिव्ह. डोंट नी झाली असेल तर ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि लेस झाली असेल तरी सुद्धा ते इम्परेटिव्ह सेंटेन्स. देन व्हाट अबाउट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स?
Exclamatory sentence generally begins with what or how and ends with exclamation mark. Generally तो what किंवा how ने सुरुवात होतो, परंतु अशी काही एक्सप्रेशनेबल वर्ड्स असतात जसं हुर्रे, वाव, हुर्रे असे जे शब्द आहेत, अलास असे जे शब्द आहेत हे सुद्धा एक्सप्रेशन दाखवतात. आलं का लक्षात? एक्सप्रेशन दाखवतात आणि हे जे एक्सप्रेशनेबल वर्ड्स असतात त्याच्यामुळे आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क त्यांच्या नंतर यूज करायचा असतो. म्हणजेच काय, ज्या वाक्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क आपल्याला दिसेल ते सेंटेन्स आपलं एक्सक्लेमेटरी. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. आता याच्यानंतर एक एक्झाम्पल आपण घेऊ की एक एक्झाम्पल घेऊ की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की याचे प्रश्न कसे. छोटंसं एक्झाम्पल आपण घेणार आहे. Question. Choose the correct interrogative. Option. Yes. Choose the correct interrogative sentence from the given option. समोर चार ऑप्शन दिलेले आहेत, चार पैकी एक ऑप्शन आपल्याला करेक्टली चूज करायचा आहे. आलं का लक्षात की तो कोणता आहे? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आलं का लक्षात? तो करेक्ट इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल त्याचा ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. ऑप्शन नंबर 1. I am a boy. Option number 2. Option number 3. Option number 4. पहा, चार ऑप्शन आहेत. प्रश्न कसा आहे? चूज द करेक्ट इंटरोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन. करेक्ट इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला चूज करायचा आहे. त्याच्या खाली पहा 1 2 3 4. ठीक आहे. हे आन्सरची झाली. हे आन्सरची. आता करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा की तो इंटरोगेटिव्ह आहे. मग जसं इंटरोगेटिव्हचा प्रश्न निर्माण झाला तर आपल्या डोक्यात बिलकुल असा बेरच बदलायला पाहिजे. Interrogative sentence generally begins with WH word or helping word and the main thing is that it ends with question mark. मग पहा क्वेश्चन मार्क वाला सेंटेन्स ऑप्शन नंबर 2 मध्येच आहे. वाक्याची सुरुवात कशाने आहे? will नी. शेवटी कोणता मार्क आहे? क्वेश्चन मार्क. झालं मग 2 ला करेक्ट. कळलं? या पद्धतीने आपले सेंटेन्स जे आहे, आपले क्वेश्चन जे आहे ते होत असतात. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये याच्यापेक्षा मजेदार आपल्याला शिकायला मिळणार आहे. कसं? सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन. कारण दोन टॉपिक मिळून सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आणि टाइप्स ऑफ सेंटेन्स दोन्ही मिळून तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारल्या जातात. कळलं का? म्हणजे प्रश्न कधी कधी असा येऊ शकतो की चूज द टू करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स टू कंप्लीट द फॉलोइंग. चूज द करेक्ट कन्स्ट्रक्शन ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. चूज द करेक्ट कन्स्ट्रक्शन ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स. आलं का लक्षात? तर धन्यवाद मित्रांनो, आपण व्हिडिओ बघितला. मी जांभळे सर, माझा परिचय मी सुरुवातीला दिला नाही, मी आता देतो. माझा परिचय मी जांभळे सर, प्रिय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम. आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ पुन्हा येईल.